नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर इंजिनिअरिंग कॅप राऊंड 2 चे आता बेटरमेंट सगळे करून झालेले आहेत आणि कॅप राऊंड 3 म्हणजे इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण सगळे चालतोय. आता इंजिनिअरिंगचा शेवटचा टप्पा म्हणजे कॅप 3, त्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअली फिजिकल रिपोर्टिंग आहे, त्यानंतर स्पॉट राऊंड आहे. हे सगळी माहिती आपण कॅप 3 ॲडमिशन आणि स्पॉट राऊंड ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि जर आपलं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन अजून बाकी असेल तर पुढील माहिती तुम्ही व्यवस्थित घ्यायची जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्यासाठी मदत होणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की आता कॅप 3ला आता आपण बहुतांशी मुलांनी आम्हाला असं दिसलेलं आहे की बहुतांशी मुलांनी ॲडमिशन करून ठेवलेले आहेत, म्हणजे त्यांनी कॅप 1 कॅप 2 मध्ये जे सीट लागले ते त्यांनी घेऊन ठेवलेले. पण बरेच विद्यार्थी असे ज्यांनी अजूनही ॲडमिशन घेतलं नाही, त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे की बेटरमेंट नेमकं काय. कारण मला बऱ्याचदा असं जाणवलं की बरेच विद्यार्थी फोन करून किंवा मेसेज करून विचारत होते की सर आम्हाला बेटरमेंट अजून नेमकं कळालं नाही, लक्षात येत नाहीये. तर बघा 2-3 सिच्युएशन आपण डिस्कस करूया. त्यात पहिली सिच्युएशन अशी आहे, कॅप 1 मध्ये तुम्हाला एक कॉलेज लागलेलं आहे आणि मग कॅप 2 मध्ये तुम्ही परत नवीन ऑप्शन भरले. कॅप 2 मध्ये तुम्हाला दुसरं ऑप्शन लागलं. तर मुलांना हे समजत नाही की सर आता नेमकं कुठलं घ्यायचं. तर लक्षात घ्या बेटरमेंटचा अर्थ काय आहे. बेटरमेंट म्हणजे माझ्या आधीच्या राऊंडमधलं ऑप्शन मला हातात ठेवायचे आणि त्यानंतर मला बेटर चॉईसेस पाहायच्यात. आपण स्वतः डिसाईड करतोय की मला आता हातातलं चॉईसेस, मला हे सध्या जे लागलेलं कॉलेज आहे ते मला घ्यायचंय आणि मला ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मला बघायचंय. आता इथेच आपण स्वतः डिसाईड करतोय की मला ह्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज मला हवंय. तर तुम्ही चांगलं कॉलेज म्हणजे मग ते कसं डिसाईड करणार. आपण जे कॉलेजला प्रायोरिटी दिलेली होती पहिल्या यादीमध्ये, पुढच्या यादीमध्ये त्यापेक्षा चांगल्या कॉलेजला आपण या प्रायोरिटी देणार आणि आपण आपली यादी बनवणार की ह्या कॉलेजपेक्षा चांगली कॉलेजेस, चांगल्या ब्रांचेस आपण डिसाईड करणार आणि पुढच्या राऊंडला ती यादी चेक केली जाते. त्या यादीमध्ये जर तुम्हाला कॉलेज लागलं तर तुम्हाला लागलेलं कॉलेज घ्यावं लागतं. इथे खूप विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतंय. जेव्हा आपण बेटरमेंट करतो तेव्हा आपल्या हातातली चॉईस आपल्याकडे असते कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं काही लागत नाही. जर तुम्हाला दुसरं कॉलेज लागलं नाही तर तुमचं सध्याचं कॉलेज तुमच्याकडे असतं. खूप विद्यार्थ्यांना काय झालं, राऊंड 1 मध्ये काहीतरी लागलं होतं, राऊंड 2 मध्ये ते गेले, त्यांना वेगळं कॉलेज लागलं, आता ते म्हणतात आम्हाला राऊंड 1 वाला पाहिजे. तसं सध्या नाही चालत. तुम्हाला राऊंड 2 मधलं सीट ऍक्सेप्ट करावं लागतं आणि राऊंड 3 मध्ये तुम्ही परत चॉईस देऊ शकतात. परत आपण काय करू शकतो की आता जर तुम्हाला पहिलेच या राऊंड मधलं ऑप्शन पाहिजे ते तुम्ही राऊंड 3 मध्ये वर टाकू शकतात की आता तुम्हाला समजा राऊंड 2 मध्ये एखादा XYZ ऑप्शन लागले, त्याच्या वरच्या यादीमध्ये तुम्ही हे खालचं ऑप्शन ऍड करू शकतात. राऊंड 3 ला पूर्ण यादी नव्याने आपल्याला भरता येते, नव्याने बनवता येते, नव्याने टाकता येते. पण ही फायनल यादी असल्याने आता आपण ही यादी काळजीपूर्वक बनवायची आहे. ज्यांना आता राऊंड 2 मध्ये लागलेलं असेल त्या कॉलेजपेक्षा चांगले कॉलेजेसच आपण तिथे टाकायचे. ऑप्शन लॉक करताना खूप काळजी घ्यायची, कारण आता यानंतर तुम्हाला दुरुस्तीला संधी मिळत नाही. काही विद्यार्थ्यांचं असं झालं होतं की राऊंड 1 मध्ये फॉर्म चुकला होता, चुकून सिव्हिल पडलं होतं, राऊंड 2 मध्ये चुकून इलेक्ट्रिकल पडलं होतं. पण आता चुकून काही टाकू नका. आणि दुसरं म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत सीट लागलेलं नाहीये त्यासाठी पण हा महत्त्वाचा राऊंड आहे की या ऑप्शन मध्ये बघा, तुम्ही आता पहिल्या राऊंड मध्ये बघितलं कम्प्युटर टाकून, ENTC टाकून, मग तुम्हाला मिळालं नाही. सेकंड राऊंड मध्ये पण तुम्हाला चांगलं मिळालं नाही. थर्ड राऊंड हा फायनल राऊंड आहे कॅपचा. ह्या राऊंड मध्ये जर तुम्हाला सीट अलॉट झालं तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळतात, फीस बेनिफिट मिळतात, मुलींना शिक्षण मोफत आहे. तेव्हा आता मला वाटतंय हा एक डिसाइडिंग राऊंड आहे, महत्त्वाचा राऊंड आहे सगळ्यांसाठी की जर तुम्हाला सीट लागला असेल तर फक्त चांगल्या ऑप्शन्सकडे तुम्ही जा. सीट लागलं नसेल तर मल्टिपल म्हणजे भरपूर ऑप्शन्स तुम्ही टाका, तुम्ही भरपूर ब्रांचेस टाका. आणि आता तरी ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, तुम्हाला दिसतंय की कट ऑफ फार जास्त वाढलेला आहे यावर्षी, तेव्हा या राऊंडमध्ये तुम्ही चांगल्यातले चांगले ऑप्शन्स, म्हणजे तुम्हाला म्हणजे भरपूर ऑप्शन्स तुम्ही टाका आणि चांगला म्हणजे तुम्हाला चांगलं कॉलेज कसं मिळते यासाठी तुम्ही प्रयत्न करा. 2 राऊंड आपले प्रयत्न करून झालेले आहेत. आपल्याला लक्षात येतं का दोन्ही राऊंडचे कट ऑफ बघून की आता इंजिनिअरिंगचा कट ऑफ फार वाढलेला आहे. तर तुम्हाला मार्क्स जर कमी असतील, तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल यासारख्या ब्रँचेस घेऊन लवकरात लवकर चांगलं कॉलेज मिळवा. आपण या पुढची स्ट्रॅटेजी बघायची आहे. कॅप 3 मध्ये आपण काय करायचं आहे नेमकं. कॅप 3 मध्ये आपल्याला काय करता येईल. कॅप 3 मध्ये आपल्याला काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. कॅप 3 मध्ये तुम्हाला ओनली सॉरी
कॅप 3 मध्ये तुम्हाला ओनली बेटर ऑप्शन जे तुम्हाला लागलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगले कॉलेज आणि चांगले ब्रँचेसच टाकायचे. साधे ब्रँचेस ट्राय करून बघायचे नाहीयेत. हे लागत नाही म्हणून पण नाही करायचं. जे तुम्हाला पाहिजे असेल ॲब्सोल्युटली तेच कॉलेज तुम्ही टाकायचे. हे कोणासाठी? ज्यांना ऑलरेडी कॉलेज लागलेलं आहे. ज्यांना नाही लागलं कॉलेज त्यांच्यासाठी काय आपण सूचना देतोय? त्यांच्यासाठी काय त्यांनी ओनली बेटरमेंट, त्यांच्यासाठी इनफ ऑप्शन. ज्यांना आतापर्यंत कॉलेज लागलं नाही त्यांनी काय करायचं बघा. तुम्ही ऑप्शन्स कमी टाकलेत म्हणून तुम्हाला ऑप्शन लागलेलं नाहीये, किंवा तुम्ही अनरिअलिस्टिक तुमचे पर्सेंटाईल 50 आहेत 60 आहेत तुम्ही कम्प्युटर टाकून बसताय, तर तुम्हाला आता या मध्ये पण सीट लागणार नाही. मग तुम्हाला कॅप मध्ये जावं लागेल. तुम्हाला मल्टिपल चॉईसेस म्हणजे मल्टिपल ब्रँचेसचा विचार तुम्हाला करावा लागेल. मल्टिपल ब्रँचेसचा तुम्ही विचार करायला पाहिजे. मला वाटतं ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत मनासारखं कॉलेज लागलं नाहीये त्यांनी आता ब्रँचचा विषय सोडून दिला पाहिजे आणि सिव्हिल, मेकॅनिकल ज्या ब्रँचचा कट ऑफ कमी असतो, केमिकल, टेक्स्टाईल, इन्स्ट्रुमेंटेशन खूप चांगली ब्रँच आहे आणि खूप कट ऑफ वाढलेले आहेत, त्यांनी आता मल्टिपल ब्रँचेसचा विचार करून चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला कसं जाता येईल. मग ते पुणे असू द्या, मुंबई असू द्या, नगर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, कुठले शहर असू द्या, ब्रँचेस तुम्ही आता वाढवायला पाहिजे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज लागलं नसेल त्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय की आता तुम्ही ब्रँचचा विषय सोडून तुम्ही चांगलं जा. आता हे मी का सांगतोय बघा, चांगल्या सिटीमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही जाता, जरी तुमचं सिव्हिल असेल तुम्हाला पॅरलली कोडिंग शिकता येते. बऱ्याच कॉलेजमध्ये मेजर मायनरचा कन्सेप्ट आहे. मेजर मायनर म्हणजे तुम्हाला मेजर इन सिव्हिल पण मायनर इन AIML तुम्हाला करता येतं. असे बरेच पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात. तेव्हा आता तुम्ही कॅप 3ला फक्त चांगले कॉलेजेस टाकायचे आणि जर तुम्हाला कॉलेज लागलं नसेल तर तुम्ही अजून भरपूर ऑप्शन्स टाकायचे आणि कॅप 3ची तयारी आपल्याला करायची आहे. कॅप 3 नंतर काय बघा, कॅप 3 नंतर स्पॉट अगदी महत्वाचा राऊंड आहे. स्पॉट राऊंड म्हणजे नेमकं काय की तिन्ही राऊंड झाल्यानंतर पण काही सीट शिल्लक असतात. काही विद्यार्थी असे असतात की ते 3 राऊंड मध्ये फक्त प्रयत्न करून बघत असतात, पण तरी देखील त्यांचं लागलेल्या सीटवर समाधान होत नाही, ते लागलेल्या सीट सोडतात. ह्यात अशी बरीच काही मुलं असतात ज्यांनी NIT IIT ला सीट मिळवलेले, ते पण फक्त प्रोसेसमध्ये फक्त पाहत होते की मला काय मिळतं, मला माझ्या मनासारखं कॉलेज मिळतं का, पण थर्ड राऊंड नंतर ती विद्यार्थी जॉईन करत नाहीत. 3 राऊंड झाल्यानंतर जशी आपली पहिल्या राऊंड नंतर वॅकन्सी आली, दुसऱ्या राऊंड नंतर वॅकन्सी आली, तिसऱ्या राऊंड नंतर वॅकन्सी येते. तिसऱ्या राऊंड झाल्यानंतर पण स्पॉट राऊंडसाठी काय वॅकन्सी आहे ते तुम्हाला वेबसाईटवर कळवण्यात येतं. तर तुम्ही त्यानंतर काय करायचं असतं, स्पॉट कधी होणार आहे, आता आपली सगळी प्रोसेस तुम्ही शेड्यूलनुसार बघितली तर ऑलमोस्ट 9 सप्टेंबरला आपली प्रोसेस संपणार आहे. तर 9 ते 13 सप्टेंबर 10, 11, 12, 13 हे 4 दिवस आपल्याला दिलेले आहेत. ह्या 4 दिवसामध्ये स्पॉट राऊंड कंडक्ट होणार आहे. आपण इथे 9 ते 13 लक्ष देऊया. 9 ते 13 मध्ये स्पॉट राऊंड कंडक्ट होणार आहे. यामध्ये काय असणार आहे, 3 राऊंड झाल्यानंतरच्या शिल्लक जागा आपल्या सगळ्यांना उपलब्ध असतील. आता स्पॉट बद्दल बरेच मुलांचे प्रश्न असतात की सर स्पॉटला मी ऑलरेडी पहिल्या राऊंड मध्ये फ्रीज केलेला आहे, मी दुसऱ्या राऊंड मध्ये फ्रीज केलेला आहे, मला आतापर्यंत मिळालेलं नाही. तर बघा, स्पॉट मध्ये ऑल स्टुडंट्स आता हे ऍडमिटेड किंवा नॉट ऍडमिटेड हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हा तुम्हाला कुठे एक्सप्लेन केला जाणार नाहीये. स्पॉट राऊंड साठी सगळे विद्यार्थी पात्र असतात. जरी तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये ऑटो फ्रीज झाला असेल, जरी तुम्ही राऊंड 2 मध्ये फ्रीज केला असेल, जरी तुम्ही राऊंड 1 मध्ये बेटरमेंट केले, राऊंड 2 मध्ये बेटरमेंट केले, तुम्ही राऊंड 3 ला गेलात, काहीही झालं असेल तरी ऑल स्टुडंट्स, परत मी क्लिअर करतोय, ऑल स्टुडंट्स हु हॅव टेक ऍडमिशन आर इलिजिबल फॉर स्पॉट राऊंड. दरवर्षी ह्याच्यामध्ये खूप मिसगाईड केलं जातं. खूप महाराष्ट्रातली नामवंत कॉलेज यामध्ये चुका करतात. ते असं सांगतात की जर तुम्हाला TFWS मधनं सीट मिळालं असेल, जर तुम्हाला EWS मधनं सीट मिळालं असेल, तुम्ही स्पॉटला एलिजिबल नाही आहेत. 100% चुकीचं आहे. असं कुठल्या कॉलेजनी केलं तर इमिडिएटली तुम्ही DT कडे त्याची कंप्लेंट करायची. त्याचं मेकॅनिझम आपण आपल्या टेलिग्रामवर टाकू, युट्यूबवर पण टाकू. पण स्पॉट राऊंड मध्ये कुठलाही विद्यार्थी पात्र आहे. जर तुमचं ऍडमिशन झालं असेल, ऍडमिशन झालं नसेल, बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांनी कॅप मिस केलं, म्हणजे नोंदणी करायच्या वेळेस त्यांनी राहून गेलं. नॉन कॅप मध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे. नॉन कॅप वाले आणि कॅप मध्ये ऍडमिशन घेतलेले, फ्रीज केलेले, नॉट फ्रीज केलेले सगळे विद्यार्थी स्पॉट राऊंड साठी इलिजिबल आहेत. ऑल स्टुडंट्स
इलिजिबल आहेत, ऍडमिटेड, नॉट ऍडमिटेड. जरी तुमचं ऍडमिशन झालं असेल, जरी तुम्ही फ्रीज केला असेल, जरी तुम्ही सगळा डीडी दिला असेल, सगळी फीस तुम्हाला जेव्हा स्पॉटमध्ये भाग घेतात तुम्ही, आणि स्पॉटमध्ये काय असतं, 4 दिवस तुमच्याकडे असतात. ह्या 4 दिवसामध्ये जी काही वॅकन्सी थर्ड राऊंड नंतर येते, त्या कॉलेज, ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजमध्ये तुम्हाला पर्सनली जावं लागतं. तिथं एक ऍप्लिकेशन तुम्हाला द्यावं लागतं. तुमच्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स तुम्हाला जोडाव्या लागतात, का तर तुमचं ऑलरेडी ऍडमिशन कुठेतरी झालेलं असू शकतं. ओरिजिनल जरी असेल तुमच्याकडे, तुमचं ऍडमिशन कुठं झालं नसेल, तरी तुम्हाला झेरॉक्सच्या कॉपीचे द्यायच्यात. काम तुम्ही एका ठिकाणी ओरिजिनल देतात, बाकीच्या ठिकाणी काय देणार. सपोज तुम्हाला 5 ठिकाणी अप्लाय करायचं पुण्यामध्ये, तर तुम्ही कसं करणार, तुम्ही डॉक्युमेंटचे 5 झेरॉक्स काढायचे, ऍप्लिकेशन लिहायचं आणि त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या स्पॉटमध्ये नोंदणी करायची. स्पॉटमध्ये नोंदणी केल्यानंतर काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा ते कॉलेज आधी जागा जाहीर करतं, त्यांच्या नोटीस बोर्डवर ते नोटीस काढतं की आमच्याकडे नोंदणी कधी करायची आहे. नोंदणी कधी केली हे सांगितल्याच्या नंतर ते त्यांच्याकडे जे काही अर्ज आलेले आहेत त्या अर्जांची यादी लावतो की आमच्याकडे आता एवढे अर्ज आलेले आहेत आणि आमच्याकडे या प्रकारची वॅकन्सी आहे. जशी आपली कॅपची प्रोसेस झाली त्याच प्रकारची स्पॉटची प्रोसेस कॉलेज कंडक्ट करतं. तर तुम्हाला काय दिसतं की आता जागा आता समजा 50 आहेत, ब्रांच वाईज 50 जागा आहेत, कम्प्युटरसाठी 10 आहेत, IT साठी 10 आहेत, ENT साठी 10 आहेत, आणि प्रत्येक ब्रांचसाठी किती मुलांनी अर्ज केलेले आहेत. अर्ज समजा 50 लोकांनी केला असेल प्रत्येक ब्रांचसाठी, तर पहिल्या 10 मुलांना आधी तिथे इन्व्हाइट केलं जातं ऍडमिशन घेण्यासाठी एका स्पेसिफिक टाइममध्ये. ते जर मुलं नाही आले तर पुढच्या 10ला इन्व्हाइट केलं जातं, त्यापैकी नाही आले तर पुढच्या 10ला बोलवलं जातं. स्पॉट राऊंड मध्ये काय असतं की तुम्हाला हा जो आपण कॅप करतोय, सेंट्रलाइज ऍडमिशन करतोय, तीच प्रोसेस आहे पण ती फिजिकल तुम्हाला करायची. तर इथे खूप कॉलेजेसला अप्लाय न करता आपल्या कट ऑफच्या जवळपास जे 2-3% कॉलेज आहेत किंवा आपले जे ड्रीम कॉलेजेस आहेत किंवा ड्रीम ब्रांचेस आहेत त्या कॉलेजला तुम्ही तिथे प्रत्यक्ष जायचं. एक अर्ज लिहायचा असतो स्पॉट मध्ये नोंदणी करण्याबाबत, आणि त्या अर्जावर स्वतःचं नाव लिहून, ऍप्लिकेशन नंबर लिहून, सगळ्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स तुम्हाला तिथे द्यावे लागतात. तर तो अर्ज तुम्ही तिथे घेऊन न्यायचा. त्यानंतर तुम्हाला फक्त तिथल्या मेरिट लिस्टमध्ये बघायचं की आपलं नाव कितव्या नंबरला आहे. जर समजा 10 जागा असेल आणि आपलं नाव जर 8व्या नंबरला असेल तर 100% तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. 15व्या नंबरला जरी कॉलेज नाव असेल तरी तुम्हाला शक्यता आहे मिळायची. तर तिथे सगळं फिजिकली बघावं लागतं. कॉलेजची प्रत्यक्ष नोटीस बोर्ड आणि कॉलेजची वेबसाईट तुम्हाला फॉलोअपमध्ये घ्यावी लागते. तुम्हाला कॉलेजमध्ये हजर राहावं लागतं. तुम्हाला ह्या राऊंडमध्ये ऑनलाईन काही करायचं नाही. तुम्हाला जर पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, मुंबईमध्ये घ्यायचं आहे, औरंगाबादमध्ये घ्यायचं आहे, सांगलीमध्ये घ्यायचं आहे, जिथे कुठे तुमचं म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या सिटीमध्ये, त्या कॉलेजमध्ये तुम्ही किंवा तुमचा एक प्रतिनिधी, तुमच्या फॅमिलीचा मेंबर जिथे हजर पाहिजे. जसं तिथं तुम्हाला कळेल की मला स्पॉटमध्ये ह्या कॉलेजमध्ये 100% सीट लागलेलं आहे, तुम्ही तुमचं कॅपमधलं कसल्याही प्रकारचं सीट कॉलेजमधून कॅन्सल करू शकतात. त्या कॉलेजमधून तुमचे डॉक्युमेंट आणि तुमची फीस सगळी तुम्हाला परत मिळते आणि ती घेऊन तुम्ही लागलेल्या कॉलेजला जाऊ शकतात. यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. काही जणांना वाटतं सर मी फ्रीज केलेलं आहे, जरी फ्रीज केलं असेल सगळी फीस तुम्हाला कॉलेज परत देतं. सर माझं ऑटो फ्रीज झालेलं आहे तरी फीस तुम्हाला परत देतं. जर तुमचा नंबर कुठंच लागलेला नसेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही. तुम्ही आहे ते ऍडमिशन तुम्ही सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट पटकन लागलेल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. पण यावर्षी स्पॉट राऊंडला फार कमी ड्युरेशन दिलेलं आहे, तेव्हा कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांचं फार चांगलं लक लागू शकतं. लक म्हणजे काय बघा, चांगल्या कॉलेजमध्ये कम्प्युटर तर चांगल्या मार्क्सवाल्या मुलांनाच मिळणार. ज्यांना समजा कट ऑफ 95 लागला पण तुम्हाला 92 तर तुम्हाला कम्प्युटर मिळू शकतं. पण कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन यासारख्या ब्रांचेस मिळू शकतात. तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त म्हणजे मुलांनी ज्यांना कमी मार्क्स आहेत आणि ज्यांना आता काहीतरी लागले त्यांनी पुण्यामध्ये या तारखेमध्ये हजर राहायचं आहे. 9 ते 13 तारखेमध्ये तुम्ही पुण्यामध्ये हजर राहायचं आहे. त्यामध्ये आपण बघायचं की आपल्याला जिथे ऍडमिशन म्हणजे आपल्याला वाटतंय ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं तिथे किती वॅकन्सी आहे, त्या वॅकन्सीचं कॅटेगरीज वाटप केलं जातं. सपोज एखादी जागा जर NT1 ची असेल, NT1च्या विद्यार्थ्यालाच ती दिली जाते स्पॉटमध्ये. तो नाही आला तर ती ओपनला दिली जाते. फक्त प्रॉब्लेम काय, स्पॉटमध्ये तुम्ही जे काही सीट घेताय त्याला तुम्हाला फुल फीस द्यावी लागते. फुल फीस द्यावी लागते. इव्हन काही कॉलेज यामध्ये डोनेशन देखील डिमांड करतात. जर आपली डोनेशन द्यायची तयारी असेल तर तुम्हाला फार इझिली धावपळ न करता सीट मिळतं. ते डिपेंड्स अपॉन सिच्युएशन, डिपेंड्स अपॉन कॉलेज आहे. काही कॉलेजेस डोनेशन डिमांड करून पटकन तुम्हाला सीट देऊन टाकतात. काही कॉलेज डोनेशन न घेता ऍक्च्युली पेमेंटवरची तुम्हाला सीट देतात. ते कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करतं. बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपल्या पुढे काही विद्यार्थी असतात, ते विद्यार्थी म्हणजे ते विद्यार्थी जेव्हा दुसरीकडे जातात तेव्हा तिथे वॅकन्सी तयार होते, आपण तिथे हजर राहिलो तर आपल्याला ते मिळते. तेव्हा ह्याला समय सूचकता, तत्परता तुम्हाला ह्या राऊंडमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या कॉलेजला टार्गेट करायचं त्या कॉलेजमध्ये आपल्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हालचाल कळेल की हा आता किती किती वॅकन्सी होती, किती ऍडमिशन झाले, किती बाकी आहेत आणि त्यात माझा नंबर कितवा येणार आहे हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. तर कॅप 3चं आपण सांगितलं की व्यवस्थित चॉईस फिलिंग करायची. कॅप 3 मध्ये चुका करायच्या नाहीयेत, कारण आता ही चूक जर झाली तर मग या चुकीला माफी नाही. तुम्हाला
लागलेलं कॉलेज गुपचूप घ्यावं लागेल आणि परत स्पॉटमध्ये ओपनच्या फीसने ॲडमिशन घ्यावं लागेल. तेव्हा कॅप 3चे चॉईसेस सगळ्यांना एक सूचना आहे, डिटेलमध्ये बघायचे सगळ्या ब्रांच, कम्प्युटर, IT काय तुम्हाला घ्यायचंय, मेकॅनिकल टाकायचं असेल मेकॅनिकल, जे काही तुम्ही ऑप्शन भरलेले आहेत त्याची डिटेलवाली आधी प्रिंट म्हणजे लॉक करण्याची डिटेलवाली प्रिंट बघायची, 2दा वाचायची, मगच सबमिट करायची. कॅप 3च्या सबमिशनमध्ये गडबड करायची नाही. तुम्ही कॅप 2ला छान यादी दिली असेल, सेम यादी तुम्ही देऊ शकतात. जर वरचे सगळे कॉलेज चांगले असेल तर तुम्ही सेम टाकू शकतात, पण ते टाकलेले पण एकदा परत बघायचे आणि मगच लॉक करायचे. लॉक करताना गडबड झाली तर त्याला माघार घेता येत नाही. तुम्हाला अलॉटेड जे समजा तुम्ही चुकून कम्प्युटरमध्ये चुकून सिव्हिल टाकून दिलं की मग तुमचा विषय संपला. तुम्हाला कमी मग सिव्हिलचा कट ऑफ कमी असणार ते लागून जाणार. तेव्हा कॅप 3ची यादी काळजीपूर्वक भरायची. ज्यांनी ऍडमिशन झालं त्यांनी काहीच करायचं नाही. ज्यांचं ऍडमिशन होऊन गेलं त्यांनी फक्त स्पॉटचा विचार करायचा आहे. पण जे कॅप 3 मध्ये अप्लाय करणार आहेत त्यांनी त्यांची यादी खूप काळजीपूर्वक भरायची. बेटरमेंटचा अर्थ देखील तुम्ही बघितला की तुम्ही कॅप 2ला जर बेटरमेंट केलं, कॅप 3ला तुम्ही चांगलेच कॉलेज टाकायचे लागलेल्या कॉलेजपेक्षा. जर चांगलं लागलं तर तेच घ्यावं लागणार. कॅप 2चं मिळणार का नाही, ह्या नीट गोष्टी समजून घ्या. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असेल तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरला विचारा. ओके, आमचे 2 व्हॉट्सअप नंबर आहेत सध्या. माझा एक नंबर काल रात्री व्हॉट्सअपकडनंच काही टेक्निकल रिझनमुळे बंद झाला होता, पण इथे मी परत माझा नंबर लिहितोय. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही या दोन्ही नंबरला व्हॉट्सअप करू शकतात. मी नंबर प्रोनाऊन्स करतो, 8983480205 आणि 9325718050 9325718050. ह्या 2 नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुमचे प्रश्न विचारा. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तुम्ही व्हॉइस मेसेज करा, टेक्स्ट मेसेज करा, पण व्हॉट्सअपला ह्या नंबरला तुमचे प्रश्न विचारा. लवकरात लवकर आम्ही तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. ओके, ही झाली कॅप राऊंड 3 ची यादी कशी बनवायची, चुका काय करायच्या नाहीयेत, सबमिशन कसं करायचंय, बेटरमेंटचा अर्थ काय आणि स्पॉट राऊंड कसा होणार आहे त्याबद्दलची डिटेल माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.